जनता पार्टीचे रायगड जिल्हा चिटणीस संदीप आल्या म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कळंबोली येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सर्वच महिलांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला। या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमाचा मनमुराद आनंद महिलांनी लुटला। पनवेलचे तरुण आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून रंग भरले। त्याचप्रमाणे माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेवक जगदीश मुकादम, रवी पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी नगरसेवक रवी भगत, सरस्वती कथारा आणि भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते। खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील प्रथम विजेत्याला सोन्याची नथ आणि मानाची पैठणी देण्यात आली, तर द्वितीय आणि तृतीय विजेत्याला मानाची पैठणी आणि भेटवस्तू देण्यात आल्या। लकी ड्रॉच्या माध्यमातून इतर महिलांना विविध भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने आधार कार्ड शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या नाविन्यपूर्ण आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक करत संदीप म्हात्रे यांना वाढदिवसाच्या दीर्घायुष्य शुभेच्छा दिल्या। भारत माता की जय, वंदे आज आपल्या कळंबोलीचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि आपल्या सामाजिक कार्यातून, राजकीय कार्यातून ज्यांनी कळंबोली आणि परिसराची सातत्याने सेवा केली आहे असे संदीप म्हात्रे यांच्या 25व्या 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण साऱ्या मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मंचावरती उपस्थित असणारे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील, उपस्थित मंचावरच्या आमच्या सगळ्या भगिनी, सर्व आमचे सहकारी, उपस्थित असणाऱ्या आपण सर्व भगिनी आणि मी सगळ्यात आधी संदीप म्हात्रे यांना त्यांच्या 44व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आणखी 56 वाढदिवस त्यांनी जोशानं जोमानं साजरे करावे अशा आपल्या सर्वांच्या बरोबरीनं त्यांना शुभेच्छा देखील देतो। या देशाचे आपले कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये काम करते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी मिळून करतोय। केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सारी मंडळी मिळून प्रयत्न करतोय। आपल्याला कदाचित आठवण आहे की बरोबर 1 वर्षापूर्वी 1 वर्ष 1 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यानं महाराष्ट्र लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ती सुरू केली आणि अनेक लाखो महिलांच्या जीवनामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं आर्थिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन आलं। त्यावेळेला मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जी सुरुवात केली, वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं आली, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी टीका केली। कधी सांगितलं ही योजना थांबून जाईल, कधी सांगितलं ही योजना पुढे जाणारच नाही, पण सगळ्या टीकेला उत्तर देत या योजनेच्या माध्यमातून बहिणीला दिलेला शब्द महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं पूर्ण केला आणि त्या माध्यमातून एक खूप मोठं परिवर्तन मला खात्री आहे गेल्या 1 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे। आपल्या सर्व भगिनी येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं आपल्या भावाला राखी बांधणार आहे। मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, भावाला राखी बांधणारा जरूर बांधा, पण ज्या भावांनी गेलं वर्ष सातत्यानं या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आणि आधीची 2.5 वर्ष आणि आता पुढच्याही कालावधीमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं निरनिराळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून आपल्याला, आपल्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलेलं आहे। त्या सरकारला या ठिकाणी निश्चितपणानं आपले आशीर्वाद जसे भावाला असतील तशाच पद्धतीनं या भावांना सुद्धा आपले आशीर्वाद कायम असू द्या। आपण सारी मंडळी ज्या पद्धतीनं या सर्व कार्यक्रमाला खचाखच या ठिकाणी थांबलेला आहात, काहींना उभं राहावं लागलंय, अनेकींची गैरसोय झालेली आहे, पण हा प्रतिसाद जो तुम्ही सगळ्या मिळून देताय त्यांनी निश्चितपणानं संदीप म्हात्रे असतील, आमचे सगळे सहकारी आहेत, या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून समाधान लाभलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या कळंबोलीमध्ये
व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सगळे सहकारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या अडीअडचणी सोडवणं, तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा देणे याच्यासाठी यापूर्वी काम करत होते, याही पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहणार आहे. संदीप म्हात्रे यांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अतिशय सार्थपणानं पार पाडलेली आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते याही पुढच्या कालावधीमध्ये अशाच उमेदीनं त्यांचं काम करत राहणार आहे. या निमित्तानं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून समाजाची सेवा सातत्यानं घडत राहो अशा शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांना मिळो अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. परमेश्वरानं त्यांना शतायुषी करावं आणि चांगलं आरोग्यवान करावं आणि त्यांच्या परिवाराचा स्नेह त्यांना सातत्यानं मिळत राहावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः आज इथे सर्व जमलेल्या माझ्या मायबापांचा मी आभार मानतो की वेळात वेळ काढून या माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. आज खरंच वाढदिवसासाठी काय करावं असं विचार करत असताना माझ्या मनात आलं की काहीतरी लोकोपयोगी असा कार्यक्रम केला पाहिजे, म्हणून आम्ही सकाळच्या समयी आधार कार्ड नोंदणीचं शिबिर आयोजित केलं आणि पुरुषांचा कार्यक्रम प्रोग्राम वेगवेगळे होतच असतात. काहीतरी उपक्रम महिलांसाठी असावा म्हणून खेळ पैठणीचा असा हा मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला. प्रेम आहे लोकांचं आणि खरंच मला पण बरं वाटलं एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे लोक जमलेले आहेत. आता त्यांना जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज लागेल मी त्यांच्या पाठीशी नेहमीच उभा आहे. त्यांच्या प्रत्येक अडचणीला आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या माझ्या पद्धतीने माझ्या परीने जेवढ्या सोडवता येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. नक्कीच पालिकेचे विषय तर सर्वांना माहितीच आहे. तर प्रत्येक जण रस्ते, पाणी, गटर, लाईट यासाठी ग्रस्त झालेल्या वेगवेगळ्या योजना आपण महापालिकेच्या माध्यमातून आहोत, पण कुठलीही योजना राबवायची तर त्याला वेळ हा लागतोच. म्हणून माझी पनवेलमधील नागरिकांना ही एक विनंती असेल का आपणही थोडा धीर धरावा. आपण पाहतोय महापालिकेच्या माध्यमातून हल्ली प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे गटारांची कामे ही चालूच आहेत, पण त्याचबरोबर विरोधकी असतातच. प्रत्येक वेळी ते सांगत असतात का हे काम होत नाही, काम अर्धवट आहेत. प्रत्येक चांगलं जर माणसाला खायचं असेल तर चांगलं खाण्यासाठी वेळ हा लागतो. तर त्या पद्धतीनं जेवढी कामं फास्ट आणि आमदार प्रसाद नदा ठाकूर असतील किंवा सभागृह नेते असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं काम लवकरात लवकर आणि चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट कळंबोली.